नमस्कार मंडळी, आज आपण 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी मस्त असे व्हेज मंचुरियन तयार करणार आहोत. चायनीज पदार्थ म्हटलं की सगळ्यांनाच खायला आवडतं, पण मैदा, तेल किंवा रंग न वापरता तयार करणार आहोत. त्याच्यासाठी अर्धा कोबी, फरसबी, एक मोठा कांदा, शिमला मिरची आणि रंग चांगला येण्यासाठी बीटरूट घेतलेला आहे. घेतलेल्या सगळ्या भाज्या चॉपरमध्ये चांगल्या चॉप करून घ्यायचं आहे. चॉपर नसेल तर खिसणीच्या मदतीने खिसून घेतलं तरी चालेल. भाज्या खिसून झाल्या की सगळं पाणी नितळून काढून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. अर्धा चमचा लाल तिखट, 4 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर भजी छान कुरकुरीत होतात, त्याच्यामुळे आवर्जून घाला. सगळं मिक्स करून झालं की लगेच आपण याची छोटे छोटे सांडगे तयार करतो ना, त्याच्यापेक्षा थोडे मोठे असे तयार करून घ्यायचे आणि एअर फ्रायरमध्ये करणार आहोत. एअर फ्रायरमध्ये 20 मिनटं आपल्याला 200 डिग्रीवरती फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्रीन सॉस, रेड सॉस, सोया सॉस आणि 2 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा विनेगर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे. गरजेनुसार तेल किंवा बटर घालायचं आहे. चॉप करून घेतलेलं भरपूर असं लसूण, आलं आणि हिरवी मिरची मोठ्या आचेवर चांगली परतून झाली की एक मोठा कांदा आणि शिमला मिरचसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आवडत असल्यास तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. आपण बाजूला ठेवलेली सॉस घालून घ्यायचे. गरजेनुसार पाणी, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ग्रेव्ही चांगली घट्ट होण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त अशी घट्टसर ग्रेव्ही तयार झाली आहे आणि मंचुरियनसुद्धा बघा कुरकुरीत असे तयार झालेले आहे. जर तुम्हाला डीप फ्राय केलेली आवडत असेल तर डीप फ्राय करून घेतली तरी देखील चालेल. वरनं कांदा घालायचा आहे. हिरवी कोथिंबीर असल्यास कांद्याची पातसुद्धा घालून घेऊ शकता आणि मस्त असे व्हेज मंचुरियन तयार झालेले आहे. गाड्यावर मिळते ना, त्याच्यापेक्षा भारी होतात. तर 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी किंवा घरी खायलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघू शकता.